चालू आहे काय? आम्ही पट्टागडवर, पट्टा किल्ल्यावर. रामगड. जय शिवराय मित्रांनो, वस्तू व सेवाकर भवन माझगाव. आज आपण शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विश्रामगड पट्टा किल्ला इथे आलो आहे. आपल्याबरोबर सर आहेत. सर आपल्याला थोडी माहिती देतील आजच्या दिवसाबद्दल. नमस्कार. आज आपण पट्टा उर्फ विश्रामगडावर आलेलो आहोत. महाराजांनी जालनाच्या लुटीनंतर जेव्हा स्वराज्याकडे प्रयाण केलं तेव्हा मोगलांच्या सैन्याने त्यांना बऱ्यापैकी तिथे ब्लॉक केलं होतं. त्यावेळेस बैरजी नाईकांनी अत्यंत सिक्रेट मार्गाने महाराजांना या गडावर आणलं होतं आणि महाराजांनी या गडावर त्यावेळेस आजारी पडले होते महाराज आणि या गडावर महाराजांनी भरपूर विश्रांती घेतलेली होती. म्हणून या गडाला तेव्हापासून विश्रामगड म्हणतात. आपण सगळे आता ह्या विश्रामगडावर जाऊया. चला. धन्यवाद सर. मोहिमेला एकूण किती 165 मोहीम सदस्य आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत. सर्व दूर पार अगदी कोल्हापूर, सातारा सगळीकडनं आलेले आहेत आणि त्यांचं सर्वांचं अगदी उत्साहाने आपण इकडे स्वागत करतोय. सरांनी सांगितलं की गड दर्शनावर क्लिनिनेसचं पण अवेअरनेस करणार आहे. येस, आपण हा शिवजयंतीचा एकदम स्पेशल पॉईंट आहे की दरवेळेस आपण जेव्हा गडांवर जात असतो तेव्हा तिथे ही स्वच्छतेचं एक मोहीम राबवत असतो. त्या अनुषंगाने आपण या गड संवर्धनाला थोडा आपला हातभार लावत असतो. धन्यवाद. धन्यवाद. गोपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, ज्ञानकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांश, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. ओम नमो पार्वते पते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आपल्या बरोबर कर्ते सरपण आहेत. त्या राजसदर मध्ये सगळ्यांनी थांबायचं जाऊन वरती.
पूनम मॅडम या इकडं. संतोष कोरे साहेब या. साहेब मोहिमेमध्ये अर्धे आता जे आपले सहभागी झालेले ते चाललेत परत, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आणि हे का परत चाललेत लवकर? हे सर्व शिवप्रेमी सातारा येथून आलेले आहेत, त्यांच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. एवढ्या दूरवरून देखील ते या उपक्रमात सहभागी झालेले आहेत आणि त्यांना आज जायला उशीर होणार आहे. उद्या कार्यालयीन कामकाजामध्ये ते व्यस्त असणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना लवकर जाण्याची समितीनेच परवानगी दिलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओच करतो. ते थांब 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 थांब. काय होतं अहो मॅडम, तुमचा रेनकोट गेल्याबद्दल कसं वाटतंय? कसं वाटतंय? कसं वाटतंय सांग ना. हाय का चांगला? अरे हाच तर आपल्याला पाहिजे होता व्ह्यू. काय हरकत नाही है ना. रेनकोट गेला कसं वाटतंय तुम्हाला? तुम्हाला आधीच परवा सांगितलेलं होतं आपल्या बॅगची काळजी घ्या, का नाही घेतली? हा मॅडमचा रेनकोट जो कोणी काढून देईल त्याला 5 लाख बक्षीस भेटेल. हा रेनकोट कोणी काढून देईल त्याला 5 लाख बक्षीस भेटेल. 5 लाख 5 लाख बक्षीस. 5 लाख एक नाही वाढत 10 लाख एक 10 लाख एक. कोण आहे? ठेव तिथं ठेवते. अच्छा थांबा ना, मग एक आयडिया करू शकतो आपण. काहीतरी खायला टाकू. हा हा थांब थांब थांब. आयडिया परत सांग. आयडिया परत सांग ना. त्याला काहीतरी खायला टाकू म्हणजे ते येतील वापस. नक्की नक्की. लवकर दाखवा त्याला. खाली नसता जाईल ते स्लिप म्हणतो. इकडे इथे इथे टाक. रेनकोट घेऊन जाऊ नको. देणारच नाही ते. थांबा अहो, लोखंडे साहेबांची हे सांगा. लोखंडे साहेब सांगा. त्यांनी एकदा पिशवी पकडली ना आता
आता तो परत झाला आता रेनकोट पण गेली. जीव गेला तरी खायची वस्तू परत देत नसतं ते आता. नाही जे खायचं वस्तू काही नाही. मॅडम तुम्ही कुठे बॅग नाही बॅग नेतोय तो. बिस्किट कुठे घेतले? रेनकोट टाको ना काढून. शिंदे सरकारने जॉईंट केलेलं आहे. मला 150 नाही कारण माझ्या 150 मध्ये तुझ्या भावाने परत आले. माझे 150 गेले पण. किती होती? 650. आणि मॅडम तुमचा बिस्किट गेलाय ते समितीकडून घेणार का तुम्ही? 20 रुपये बिस्किट आणि राजगुराचे लाडू. ही पाण्याची बॉटल कोणाची होती? जगदाय सागांना सांगता येईल. अरे उड्या मारताना काढता का काय? संदीप सांगता येईल ना हे वरती चढलेले एवढे? मॅडम थोडं फिरवा अरे काहीतरी बोला यार तुम्ही, काय बोगस आहे. चला लोखंडे तुम्हाला विश्रामगड आल्यावर कसं वाटतंय सांगा. प्रतिक्रिया सांगा. अंगात एनर्जी भेटल्यासारखं वाटतं. थोडं मागे एवढं अजून पुढे काय? अजून हरिश्चंद्रगड चढायची इच्छा आहे माझी. अच्छा. हा आणि ते चढलं ना माझं फिटनेस किती आहे ते कळेल मला. फेकलाय त्यांनी. हर हर लवकर या ना यार, लवकर या ना. होय, चला लवकर. हो मॅडम लवकर या, चला. अमित मेंगळे साहेब या ठिकाणी आहेत, तर त्यांचं शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. नामांकित संस्था आहे, जशी आपली बर्यारी गिर्यारण संस्था जाधव साहेबांची आहे, तशी यांची शिवशौर्य ट्रेकर्स. आम्ही एकत्रच ट्रेकिंग सुरू केलंय 96 पासून. करपे सर आहेत ते सगळे आणि ही चिरंजीव ते आमची राधनी. काठीमध्ये ना तुला का? क्या मालूम है? ही मेंगळे साहेबांची कन्या राधनी मेंगळे, म्हणजे वारसा पुढे चालू आहे. वारसा पुढे चालू आहे. येस येस. हो येस. शिवशौर्याला भरपूर असतात साहेब. तर आम्ही लेडीज ट्रेकिंग मध्ये मॅडम सोबत 2दा ट्रेकिंग केलेलं आहे. एक आता ब्रह्मगिरी केलंय आणि कळसुबाई केलंय शिवशौर्य बरोबर. हा यातली बातमी दिली. साहेबांचे साडू आहेत, म्हणजे सगळे साडू महत्वपूर्ण आहेत. आपल्याला लंडनला जायसाठी एक साडू उपलब्ध आहेत आणि पन्हाळगड विशाळगडसाठी एक साडू उपलब्ध आहे. चला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. खूप खूप जय शिवराय. चला थँक्यू. चला सरांचं श्रीपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित ज्ञानकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावताऊ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊन
महाराजांचा छत्रपती संभाजी महाराज की ओम नमो पार्वते पते हर हर ग्रुप फोटोसाठी या जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप आशिष शिवजयंती हमेशा आम्हाला घेऊन जावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लय भारी काढली तुझं. कलरिंग चालू आहे काय? आम्ही पट्टागडावर, पट्टा किल्ल्यावर. रामगड रात्री दिसतोय का तुला गड? गड दिसतोय का? हे का? मी पण
विश्रामगडावर जिथे उत्खननात हत्यारं मिळालेली ती ही जागा आहे. आत हत्यारं आहेत, तुम्हाला दिसत असतील तर पाहून घ्या. विश्रामगड सक्सेसफुल केलं नाही केलाय, नाही केलंय का? पायऱ्यांपर्यंत अच्छा गेली. अच्छा असं आहे का? बरं, ठीक आहे. गोवळकोंडा किल्ला जो आता दक्षिण दिग्विजय झाला होता तो पूर्णपणे यशस्वी केला होता ओके ओके. आणि वरपर्यंत जाऊन आणि अहो, थांबा. आम्हाला मॅडमकडून फार पूर्वीपासून प्रेरणा मिळतात. मॅडम अतिशय उत्साही व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडे प्रचंड लिडरशिपची क्षमता आहे. त्यांनी आता ते गुण दाखवले नाही, दाखवले असते तर नव्या पिढीला त्याचा थोडासा अनुभव झाला असता. नाही झाला काही त्रास नाही. तानाजी खुकले यांच्या हॉटेल पट्टा किल्ला येथे येऊन सर्वांनी जेवणाचा अतिशय चांगल्या प्रकारे आस्वाद घेतलेला आहे. जेवण अतिशय रुचकर होतं. आता जेवण झाल्यानंतर सर्व शिवप्रेमी जटायू मंदिर सर्वतीर्थ टाकेद येथे जाणार आहेत आणि जटायू मंदिर सर्वतीर्थ टाकेद येथे दर्शन घेतल्यानंतर सर्व शिवप्रेमी समृद्धी महामार्गाने मुंबईकडे रवाना होणार आहेत. चालेल, धन्यवाद.